सहजच त्या दिवशी नदीकाठावर फिरायला गेलो आणि दगडाला टेकून बसलो, जेथून सहज पाण्यात पाय ओले होतील असे. पाण्यातील लहान लहान मासोळ्यांचे थवे पायाभोवती जमा होत आणि परतून जात. असे वाटे यांना काय वाटत असेल, यांचेही जीवन असेच चिंताग्रस्त आहे का, असे आज माझे आहे. आणि मन विचारचक्राच्या आऱ्यामधून वर्तमानकाळ ते भूतकाळ असे फिरत होते. लहानपणी असं वाटायचं लवकर मोठं व्हावं, आई वडिलांच्या खांद्यावरील ओझं आपल्या खांद्यावर घ्यावं. पण जेव्हा नियतीने खरंच मोठं केलं तेव्हा असं वाटू लागलं माणसाच्या आयुष्याला खरंच काही ध्येय नाही. माणूस जगतो फक्त त्या समाजासाठी ज्याची निर्मिती त्याने स्वतःच्या सोयीसाठी केली. आज तोच समाज, तीच माणसं फक्त एक डोक्यावरील लटकरीची भूमिका बजावत आहेत. आणि अचानक मला माझ्या खांद्यावर स्पर्शाची जाणीव झाली. पाहतो काय तर विशाल. अरे केव्हा आलास? बस आत्ता चालू व्हावा. तू का असा एकांतात बसलास? काय सांगू मित्रा, जीवनाची खूप फरफट चालली रे. काहीच कळत नाही काय करावं, कुठे जावं. तुझे तर क्लास चालू होते ना अकोल्याले? हो गड्या, पण काय करणार, आता सारं भरती निघण्यावर आहे. त्यात जागा निघतात 10,000 फॉर्म येतात, 1,00,000 त्यात UPSC MPSC वाले आणि आपण त्यात आर्ट्सवाले. समदुःखी दोघेही होतो. त्याच्या काळजाची सल माझ्या काळजाची एक, तोही सुशिक्षित बेरोजगार आणि मीही. तेवढं नदीकाठावर आलं की बरं वाटायचं. नाही तर मग घरी गेलं की वावरातून कष्ट करून येणारा बाप माय त्यांची सारी हयात माझ्या सुखासाठी भविष्यासाठी राबण्यात गेली आणि अजूनही तेच चालू आहे. हे सारं पाहून मन हेलावून जाते. कधी कधी तर असं वाटते बापाच्या उराशी बिलगून मनसोक्त रडावं आणि सांगावं, बाबा नका करू हो एवढे कष्ट एका पराजित योद्ध्यासाठी. तो तुमच्या कष्टांना पराजयाशिवाय काहीच देऊ शकत नाही. कधी कधी असं वाटते शिकलो नसतो तर बरं झालं असतं. कमीत कमी शेतातील कामं तरी केली असती. अशा अतिवृष्टीसारख्या विचारांच्या सरी येतात आणि मन मरून जाते. भर तारुण्यात आलेल्या नैराश्याचा काही थांग लागतच नाही. योगेश, असा तू बोलता बोलता गप्प का झालास? कुठं हरवला? आपण एकाच वाटेचे वाटसरू. सुखदुःख लोकांचं डिवचणं हे आपल्या सुष्टांच्या पाचवीलाच पुजलं आहे. नाही विशाल, आपण शिक्षणामुळे पंगू झालोय. आपलं समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ओव्या अभंग कुठं उपयोग आहे या गोष्टींचा? खरं तर आपली शिक्षण पद्धती ही नपुसंक आहे. खरं आहे मित्रा, जोपर्यंत आपली शिक्षण पद्धती बदलणार नाही तोपर्यंत हा बेरोजगारीचा आलेख असाच चढत राहील. आणि याचा उपयोग फक्त राजकीय लोक त्यांच्या फायद्यासाठी करून घेतात. तो 7वीत शाळा सोडलेला ईश्वर नाही काय, तो टपरीवर खर्रा खात होता. तर त्यानं आवाज दिला, काबे म्हणे, तुम्ही एवढे शिकले, काय फायदा झाला बे त्याचा? निरा मायबापाच्या भरवशावर खाता लेक हो, निरा भाकरीले भार. त्यांच्याशी काय बोलावं हेच कळत नव्हतं मला तर. काल गड्या मी बँकेत गेलो होतो. कशाला? अरे म्हटलं बघावं काही कर्ज मिळते काय एखाद्या व्यवसायाकरता. तर बँकवाले म्हणत
की आम्ही नवव्यावसायिकांना कर्ज देत नाही. एवढ्या योजना निघतात, मेक इन इंडिया, पढो इंडिया, खेलो इंडिया. ही सारी फसवणूक आहे आपली. या योजना कागदावर येतात आणि कचराकुंडीत गाळल्या जातात. आजचा तरुण हा सेना नसलेल्या सैन्यांचा सेनापती. त्या अश्वत्थामा सारखा ज्याच्या सुशिक्षितपणाचा अजय मणी काढला आहे. बेकारीने मग फिरतो तो नशेच्या रानावनात. अपयशाच्या दुर्गंधीची सुटका करायला तो दारोदार फिरतो आहे. कंपन्यांच्या त्या जखमात तेल टाकायला, पण तिथंही त्याची निराशाच होते. आजचा प्रत्येक तरुण जन्मत आहे अश्वत्थाम्याचे भाग्य घेऊन, जसा मी. मित्रांनो, कथा आवडली असेल तर आपल्या गोष्टींची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.